मित्रांनो, भारतामध्ये सध्या कॉकरोच जनता पार्टी नावाची पार्टी उदयास आलेली आहे. सोशल मीडियाचं सटायर आता मोठ्या प्रमाणात भारतभरामध्ये जवळपास 14-15 मिलियन फॉलोअर्स ह्या सटायरने घेतलेले आहेत. आणि कॉकरोच जनता पार्टीचे जे फाउंडर प्रेसिडेंट आहेत अभिजित डिपके, तर यांचे सगळे इंटरव्ह्यू वगैरे बघतोय मी. आपल्या सगळ्यांना दिसतंय की अभिजित जे आहे ते BJPच्या धोरणांना, इथल्या राजकीय पक्षांच्या धोरणांना आणि संबंध करप्शन आणि ह्या सगळ्यांना विरोध करत आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला फार हे क्रेझी वाटतं, छान वाटतं आणि ट्रेंड आहे तर बऱ्याच लोकांनी फॉलो केलेलं आहे. मला वैयक्तिक असं वाटतं की याचं फारसं काय फ्युचर नाही. याचं साधं रिझन आहे की ह्या ज्या पॉलिटिकल इनिशिएटिव्ज आहेत, हे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा अशा प्रकारचे सटारिकल अप्रोच जे असतात, तर हे ट्रेंड म्हणून चांगले वाटतात, नंतर ते शांत होतात. कारण तुम्हाला हे काम करण्यासाठी आयडिओलॉजिकल कमिटमेंट लागते. तुम्हाला इन्स्टिट्यूशन बांधणीसाठी ऑनफिल्ड काम करावं लागतं, केडर बांधणी करावं लागते. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघाल, आज राघव चड्डांचं काय झालं, आपमध्ये होते. आपसुद्धा अशीच करप्शनच्या विरोधात आलेली पार्टी, पण ज्यावेळी, कारण त्यांना फक्त मुद्द्यांशी घेणं देणं ना, त्यांची कोणती आयडिओलॉजिकल कमिटमेंट नाही आहे. याचा अर्थ काय, तर राघव चड्डाला वाटलं की नाही आता आप खतम झालंय, माझे मुद्दे घेऊन मी बीजेपीमध्ये काम करू शकतो. राघव चड्डा बीजेपीमध्ये गेला. सांगायचं काय आहे की अशा ज्या पार्टीज असतात, अशी जी इनिशिएटिव्ह आहेत, जे आयडिओलॉजीच्या आधारावरती नाही बनले, हार्डकोर कमिटमेंटच्या आधारावरती नाही बनले, तर हे इनिशिएटिव्ह टिकू शकत नाही. कॉकरोच जनता पार्टीज ही तीच आहे, तशीच आहे. ती थोड्या वेळासाठी आपल्याला छान वाटेल, परंतु टू बी व्हेरी ऑनेस्ट, ज्या लोकांनी भारताचा सगळा इतिहास बघितला आहे किंवा इन्स्टिट्यूशन बांधणीचं काम बघितलेलं आहे, ज्यांनी जवळून पाहिलं, तर इन्स्टिट्यूशन बांधणी ही आयडिओलॉजिकल कमिटमेंटवर होती. ती अशा पोकळ जे मुद्दे आहेत, कुठं समोसाच वाढवा आणि कुठं करप्शनच कमी करा, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्याचं काय त्याला दुमत नाही. परंतु हे सगळे मुद्दे फाईट करत असताना हे मुद्दे याच्या पलीकडेही तुम्हाला ऑर्गनाईज करण्यासाठी, मोबिलाईज करण्यासाठी कॉमन आयडिओलॉजी लागते. आणि कॉमन आयडिओलॉजी ही काय म्हणतात की सर्व जातीभेद, वर्णभेद, वर्गभेद यांच्या पलीकडे जाणारी असावी. यांना या सगळ्यांच्या ह्याच्यावरती तुमचं एकमत असायला हवं. ह्या ज्या पार्टीचे जे फॉलोअर आहेत, हे जे लोक आता जमतात, हे लोक सगळे कोण आहेत? हे लोक तर बहुतांश याच्यामधली जी लोकं आहेत, ही सगळी एकदम उच्चवर्गीय, उच्चवर्णीय आणि एक मोठा मिडल क्लास याच्यामध्ये जोडला जातोय. आणि ही सगळी जी लोकं आहेत ती ट्रेंड म्हणून येतात. म्हणजे असंही होऊ शकतं की उद्या तू कुणी रिझर्वेशनला विरोध करतो, पण इकडं तुला बीजेपीची थोडंसं वाकडं वाटतंय, किंवा तू कुठल्या तरी एका अनुसूचित जाती जमातीच्या विरुद्ध तुझे अत्यंत वाईट विचार आहेत, पण तू त्या पार्टीचा समर्थक आहे. तर काय आहे की तुम्ही ब्राह्मणिझम असेल किंवा जातीवाद असेल, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींच्या विरोधात काम नाही केलं, तर तुमच्या पार्ट्या अशाच मग इथल्या दलितांच्या, शोषितांच्या अधिकारांविषयी तशाच आत्तापर्यंत जो ॲटिट्यूड राहिला तसाच घेऊन चालतील. आणि म्हणून मला वाटतं की असे जे इनिशिएटिव्ह आहेत, आणि तो जो मुलगा आहे अभिजित, हा आपमध्ये काम केलेला आहे. आता मी म्हणत नाही की आपमध्ये काम केलं म्हणून तो चुकीचा आहे किंवा काय आहे, त्याने ठीक आहे केलंही असेल, परंतु माझं स्पष्ट मत असं आहे की अशी जी इनिशिएटिव्ह असतात, हे आयडिओलॉजीवरती बनलेले नसतात. आणि आयडिओलॉजी नाही बनली तर तुमच्या टीमला बाउंड काय करते? तुमच्या टीमला बाउंड करते मोदीच्या विरोधात लढणं. उद्या सत्ता गेल्यावर काय, तर तुम्हालाही सत्ता मिळवायची, मग सत्ता मिळवून तुम्हाला काय हासिल करायचं? तर सो कॉल्ड सेक्युलर, सो कॉल्ड ज्याला म्हणतो ना की वरवरचं जसं दुधावरची साई असते ना, तसं असणारं काम, तसे असणारे विचार हे कामी ठरत नाहीत. एक खंदी आयडिओलॉजी लागते, विचारधारा लागते केंद्रस्थानी. ती विचारधारा नसेल तर कुठल्याच पार्टी अशा टिकू शकत नाही. तुम्ही बघा, आज BJP आहे, काँग्रेससुद्धा आज घायला आलं, संपुष्टात आली, तर रिझन आहे काँग्रेसकडे स्पष्ट विचारधाराच नाही आहे. काँग्रेस नेमकं त्याचे थॉट काय आहेत? आधी ते रिझर्वेशनला विरोध करत होते, हळूहळू EWSला समर्थन केलं त्यांनी. इकडं ते काय म्हणतात की दलितांच्या प्रश्नांविषयी अत्यंत आत्तापर्यंत गंभीर नव्हतं, दलितांचं रिप्रेझेंटेशन त्यांच्या पार्टीमध्ये नव्हतं. जशी पार्टी पडायला लागली, दलितांचं हे केलं. आपनं पण तेच केलं. आधी करप्शनची भाषा केली, नंतर अरविंद केजरीवाल लगेच हिंदूची भाषा करायला लागले, मग बनिया हो बोलायला लागले. तर अशा ज्या पार्टी आहेत, ह्या पार्टी टेम्पररी येतील जातील, पण ह्या काही चिरकाल बदल करू शकत नाहीत, किंवा ह्या पार्ट्यांचं काही भवितव्य नसतं, अशा लोकांचं भवितव्य नसतं. त्यामुळं शहाण्या माणसांनी अशा ज्या इनिशिएटिव्ह आहेत यांना फक्त बघत राहावं. यातून फारसं काही साध्य होणार नाही असं मला वाटतं. ज्यांना वाटतं की बदल व्हावा अशाने भागी घ्यावं, परंतु आमचं अनुमान असं आहे की यातून फारसं काही साध्य नाही होणार. हे फक्त ट्रेंड आहे. ट्रेंड संपला की झालं. केडर बिल्डिंगलाही मोठी प्रक्रिया आहे, त्यासाठी लई मेहनत घ्यावी लागते. आणि ती मेहनत घेण्यासाठी जर हे लोक तयार असतील, आपल्या पार्टीला आयडिओलॉजिकली अलाइन करायला तयार असतील, तर कदाचित त्यांचं काहीतरी भवितव्य असू शकतं. नाहीतर ट्रेंडच्या नादात आपल्याला वाटेल क्रांती होईल, इल्युजन आहे. राहुल चोनपिंपळे जसं म्हणतात की हे जे आहे हे फाउंडेशनल रजिस्टर नाही, हे इल्युजन आहे.
ट्रेंड आहे आणि हॅशटॅग आणि ट्रेंडच्या पलीकडेही बरीच कामं करणं गरजेचे असतात.